हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. साडी नेसल्यावरती साईड फिटिंग करताना बऱ्याचदा महिला अशा काही चुका करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा साडीचा जो लूक असतो तो खराब दिसतो. तर साईड फिटिंग करताना बघा आपण काय करतो की थोडीसा जो साडीचा भाग असतो तो सोडतो आणि त्याच्यानंतर निर्या आपण टक करतो. तर हा जो सोडलेला साडीचा भाग असतो तो हा जास्त खेचल्यामुळे काय होतं की हा जो साडीचा पदर असतो तो एकदम टाईटली होतो. आणि दुसरा जो प्रॉब्लेम असतो तो हा असा आहे की आपण ज्यावेळी हा साडीचा भाग रोल करून टक करतो त्यावेळी आपल्या उजव्या साईडला तिथे असा नीट टक न केल्यामुळे किंवा तो जो रोल असतो तो व्यवस्थित न केल्यामुळे तो जो साडीचा भाग असतो तो एकदम असा फुगीर दिसतो आणि ह्यामुळे तुमचा जो साडीचा पूर्ण लूक असतो तो एकदम खराब दिसू शकतो. तर तुमचा पण प्रॉब्लेम अशा प्रकारचा असेल तर आजच्या ह्या व्हिडिओमधून तुमचा नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर यासाठी मी तुम्हाला एक वेगळी अशी ट्रिक आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोपी आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर आता सुरुवातीला आधी आपण साडी जी आहे ती टक करायला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून साडी टक करू शकता. म्हणजे ज्यांना अजिबातच नीट साडी टक करता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत आहे. किंवा काही ज्या साड्या असतात बघा त्या उंचीने अशा खूप जास्त असतात आणि आपली जर का उंची कमी असेल तर आपल्याला त्या साड्या टक करताना प्रॉब्लेम येतो. तर यासाठी तुम्ही अशी फोल्ड जरी करून तुम्ही साडी टक केलं तरी काही हरकत नाही आहे. किंवा तुम्ही नेहमीची पद्धतही वापरलात तरी काही हरकत नाही आहे. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्हाला इथे वापरायची आहे. त्याच्यानंतर आता इथे साडीचा आपल्याला पदर काढायचा आहे. तर पहिल्यांदा आता मी साडीची जी पदराची दोन्ही टोकं होती ती एकत्र केली आणि पदर जो आहे तो मी पाठीमागून फिरून असा आपल्या डाव्या खांद्यावरती घेणार आहे. आता ह्या पदराची जी उंची आहे ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा हा पदर आपला खाली यायला पाहिजे इतकी आपल्याला पदराची उंची आहे ती घ्यायची आहे. आता पदराची उंची पाहून झाली की त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पदर काढायचा आहे. तर मी काय केलेलं आहे बघा, पदर जो आहे तो मी फोल्ड करणार आहे. आता किती अंतरावरती आपल्या पदर फोल्ड करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपला खांदा जो आहे तो खांद्याच्या थोडंसं पाठीमागे त्या ठिकाणी आपल्याला पदर जो आहे तो फोल्ड करायचा आहे. आता हा पदर आपला फोल्ड करून झाला की त्याच्यानंतर एक एक ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. तर इथे पहिली जी मी प्लीट काढणार आहे ती मोठी आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मात्र त्या पहिल्या प्लीटच्यामुळे छोट्या छोट्या काढायच्या आहेत. इथे समजा ही पद्धत तुम्हाला थोडीशी कठीणही वाटू शकते. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली प्लीट ज्यावेळी तुम्ही काढणार आहात ना त्यावेळी तुम्ही अशी खांद्यामध्ये टाकूनही बघू शकता म्हणजे ती योग्य पद्धतीने काढलेली आहे की नाही ते. एकदा सवय झाली ना की ही पद्धत अगदी तुम्हाला सोपीच वाटणार आहे. आता इथे प्लीट्स सगळ्या काढून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर पदराचं जे टोक होतं ते मी खांद्यावरती टाकलं आणि आता इथे पदराच्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला आता व्यवस्थित अशा एकत्र करून अशा घ्यायच्या आहेत. ह्या प्लीट्स एकत्र करून झाल्या की त्याच्यानंतर समजा तुमच्या साडीचा जे टोक आहे तिथे बघा तुम्हाला समजा पिन लावायची असेल तर मात्र त्या ज्या प्लीट्स आहेत त्याही तुम्हाला सगळ्या व्यवस्थित अशा प्रेस करून आणि एकत्र अशा करून तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, असा खांद्यावरती आपल्या हा जो पदर आहे तो बघा गुजराती स्टाईलमध्ये तुम्ही असा हा पदर घेऊ शकता आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही एकत्र अशा प्रेस करून घेऊ शकता. आता ना पदराला बघा काही ज्या लेडीज असतात ना त्या काय करतात की पदराच्या अगदी टोकाला अशी पिन लावतात. तर तशी पिन तुम्हाला इथे लावायची नाही, ते खराब दिसू शकतं. कारण की काय होतं, टोकाला पिन लावल्यामुळे मधला जो साडीचा भाग पदराचा जो भाग असतो तो फुगल्यासारखा दिसतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तशी पिन लावायची असेल तर तुम्हाला 2-3 पिन जे आहेत ते लावाव्या लागतील. नाहीतर तुम्हाला एकच जर पिन लावायची असेल तर एकदम पदराच्या टोकाला लावू नका, थोडीशी अशी वरच्या वरती लावा जशी मी इथे लावलेली आहे त्याप्रमाणे. म्हणजे तुमचा जो पदराचा जो मधला जो भाग असणार आहे तो फुगीर दिसणार नाही. आता इथे पदराला आपल्याला पिन लावायची आहे. तर पिन लावताना नेहमी तुम्हाला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे लावायचे आहे. म्हणजे बघा ह्या ब्लाऊजची जी इथे नॉट आहे तर त्या ठिकाणी मी ही पिन आहे ती लावलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पदर आहे तो काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता पदर आपला जो समोरच्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. आणि ही जी साडी आहे ती मी मिशोवरून मागवलेली आहे आणि साडी अगदी सुंदर आहे. जशी फोटोमध्ये होती त्याचप्रमाणे आलेली आहे. साडीचं जे फॅब्रिक आहे ते खूप सुंदर आहे, दिसायला पण बघा खूप सुंदर दिसते आहे साडी आणि जशाच तशी राहणारी आहे. आता इथे मला साईड फिटिंग बघा करायची आहे. तर साईड फिटिंगसाठी मी कमरेच्या इतपतचे अंतर आहे ना तर तेवढं अंतर मी सोडणार आहे साईड फिटिंगसाठी आणि त्याच्यानंतर राहिलेलं जे साडीचं फॅब्रिक आहे त्याच्या मी निर्या काढणार आहे.
आता बघा कधी-कधी प्रॉब्लेम काय होतो की काही ज्या साड्या असतात बघा, तुम्ही जास्त दिवस अशा घडी करून ठेवलात ना, तर त्यांची जी घडी असते ना ती तशीच राहते. म्हणजे जरी आपण साडी नेसायला घेतली तर त्या घड्या तशाच राहतात. तर याच्यासाठी तुम्हाला साडी आधी पहिल्यांदा इस्त्री व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेसायची आहे. आता इथे बघा सगळ्याच्या निर्या त्या मी एक-एक अशा काढत चाललेली आहे. पहिली जी निर्या आहे ती मोठी आपण काढायची आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या निर्या आहेत त्या मात्र पहिल्या निर्याच्या मानाने छोट्या-छोट्या अशा काढायच्या आहेत. साईड फिटिंगसाठी जो आपण साडीचा भाग सोडलेला आहे तो मी फक्त ह्या निर्यांच्या आतल्या साईडने असा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता ह्या ज्या साडीच्या निर्या आहेत त्या आपल्याला एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या. एकापाठी एक घेऊ नका. एका पाठोपाठ एक घेतल्यामुळे सगळ्या ज्या निर्या त्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या दिसतात. आता बघा काही जणी बघा या निर्यांना अशा पिन असतात ना बघ, साडी पिन जी असते अशी, तर ती लावतात. तर ती कशी लावायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा, कोणत्याही प्रकारची इथे तुम्ही साडी पिन आहे ती लावू शकता. तर ही साडी पिन लावताना तुम्हाला अगदी पेटीकोटला तुमच्या म्हणजे जो आपला तुमचा परकर असणार आहे त्याला धरून तुम्हाला ही साडी पिन आहे ती लावायची आहे. तर इथे मी अगदी परकरला धरून ही जी पिन आहे ती लावत आहे. आता ही पिन बघा मी पहिल्यांदा निर्या ज्या आहेत त्या टक केलेल्या नाही आहेत. तर आधी मी निर्या टक करण्यापूर्वीच इथे ही मी साडी पिन आहे ती लावलेली आहे. आता मी हे का केलं तेही मी तुम्हाला सांगते, कारण की मला तुम्हाला साईड फिटिंग जी आहे ती व्यवस्थितपणे दाखवायची आहे. यासाठी मी निर्या ज्या आहेत ते टक केलेला नाही आहे. आता बघा इथे आपली साडी पिन लावून झाली आहे. आता हे साईड फिटिंगसाठी जो आपण साडीचा भाग सोडलेला आहे तो आता आपण असा खालच्या साईडने असा म्हणजे निर्यांच्या खालून असा वरती असा घ्यायचा आहे आपल्या उजव्या साईडला. उजव्या साईडला घेतल्यानंतर जी साडीची बॉर्डर असते ती आपल्याला खेचून वरती घ्यायची आहे, पण जास्त प्रमाणात तुम्हाला खेचायची नाही. जास्त प्रमाणात तुम्ही खेचलात की पदर जो असतो तो तुमचा एकदम घट्ट होऊन जाणार आहे आणि याच्यामुळे काय होऊ शकतो, तुमचा जो पदर आहे तिथला जो पिन तुम्ही लावलेली आहात ती पिन अशी एकदम हे होईल म्हणजे साडीमध्ये अडकूही शकते. तर यासाठी तुम्हाला एकदम टाईटली हा जो बॉर्डर आहे ती घ्यायची नाही आहे. आता इथे जी साडीची बॉर्डर जी आपण साईड फिटिंगसाठी जो साडीचा भाग सोडलेला आहे तिथे एक अशी बघा प्लीट तयार झालेली आहे आपली. आता ही जी प्लीट आहे ती आपल्याला फक्त आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला टक करायची आहे. आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल की साईड फिटिंग तुमची सैल होऊ शकते वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्ही एक्स पिन किंवा यू पिनचा वापर करू शकता. इथे मी एक्स पिन लावलेला आहे. याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता त्याच्यानंतर आपल्याला आता इथे निर्या ज्या आहेत त्या टक करायच्या आहेत. आता निर्या टक करून झालं की बघा उजव्या साईडला आपल्याला साडीचा भाग बघा बराचसा असा उरलेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक अशी प्लीट आपल्याला तयार करायची आहे. बघा जशी मी छोटीशी ही प्लीट आपली तयार झालेली आहे, ती प्लीट आपली तयार करून झाली की त्याच्यानंतर ती आपल्याला टक करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या उजव्या साईडचा साडीचा भाग जो आहे तो टक करायचा आहे. तर बघा आपण आता अगदी व्यवस्थितपणे ही साडी जी आहे ती नेसलेली आहे. फक्त आता इथे समोर ज्या ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत आणि साईडला ज्या आपल्या साईड फिटिंगच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आता समजा तुमच्या निर्या अशा पसरत असेल फुलत असेल तर काय करायचं, सगळ्या निर्या आपल्याला एकत्र अशा करून घ्यायच्या, दोन पायामध्ये धरून ठेवायच्या आणि त्याच्यानंतर साडीची जी बॉर्डर आहे तिथपासूनच्या सगळ्या निर्या आहेत त्या आपल्याला एकत्र करून त्याचा रोल करायचा आहे आणि तो जो रोल आहे तो प्रेस करायचा आहे. याविषयी मी अगदी डिटेलमध्ये पण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवत नाही आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या साडीच्या निर्या आहेत त्याही अगदी व्यवस्थितपणे राहणार आहेत. तर ही साडी तुम्हाला बाय करायची असेल तर ह्याची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर नक्की तुम्ही बाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसला तर अगदी तुम्ही सुंदर दिसणारच आहात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन पण बरेच असे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही नक्की पाहू शकता. तर चला मैत्रिणींनो, आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.